नमस्कार मित्रांनो, मी राहुल कुलकर्णी। तर आता आपण आलोय काशीवरून आणि आज आहे मल्हारी खंडोबाचं नवरात्र। गावाला चाललोय, सगळं साहित्य घेऊन आलेत। झाड कुठे बसू दे। तर नमस्कार मित्रांनो, मी राहुल कुलकर्णी। नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे। मित्रांनो, आज पुण्यामध्ये आज सकाळी आलो काशीवरून आणि आता पुण्यामध्ये आज सोमवार असल्यामुळे एक उद्यापन होतं, त्याची पूजा बी पाहिजे आता। आणि सकाळी 6 वाजता आलो ना, आणि कालच अमावस्या झाली पूर्ण, त्यामुळे आता हा जो आहे महिना, हा मार्गशीर्ष महिना सुरू झाला आणि आज खंडोबाचं नवरात्र बसतं, त्यामुळे ते बसवण्याकरता आज मी माझे मागे बाबा आहेत, आई सगळे फॅमिली वगैरे इकडं आहे। तर मी चहा घ्यायला थांबलो तिथं सोलापूर हायवेला। आता मी चालले माझ्या गावाला। तर आमचं गाव बघूयात। अर्थात तुम्ही व्हिडिओ सुरुवातीचा पाहिला, त्यात तुम्हाला सगळं दिसलंच, पण तेच गाव बघायला आता मी चाललो। तर एक्साइटमेंट आहे। आता अंधार होईलच कदाचित, आता वातावरण असं झालेलं आहे थोडंसं पावसाचं। तिथे टोल नाका आहे, हा क्रॉस केला की सुसाट रस्ता आहे आणि आपण मग जात आपल्या गावाला। आणि आज खंडोबाचं नवरात्र बसूयात आणि आज सकाळी झालेली उद्यापनाची पूजा ती तुम्ही पाहिली। तर सुरू करत व्हिडिओला आपल्या दिनचर्या आपली जी आहे नेहमीचा व्हिडिओ असतो ब्लॉग, त्याला सुरुवात करूयात। बाकी मागील व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील, जर आवडले असेल तुम्ही नक्की, तुम्हाला तसे जर व्हिडिओ हवे असतील तर नक्की तुम्ही मला ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा की तुम्ही बाहेर जाऊन व्हिडिओ करत जावा। तसे व्हिडिओ करण्याकरता मग मी त्या दृष्टिकोनातून विचार करीन आणि बाहेर पडत जाईल व्हिडिओसाठी। तर जाऊयात आता सुरू करूयात व्हिडिओला। मित्रांनो, आता आपण आले गावाला। हे आमचं मंदिर आहे। असं अंधारात तुम्हाला कसं दिसणार, मी तर लांब जातो जरा, तुम्हाला दिसेल। आम्ही असं 4 भिंती आणि वरती पत्रा तयार करून एक छोटंसं मंदिर तयार केलं आहे। ह्या मंदिराची कहाणी अशी की आमचे पंजोबा, त्यांच्या पायामध्ये त्यांच्या पायात नाही, त्यांच्याकडे एक बैलगाडी होती, त्या बैलाच्या पायामध्ये दगड आला आणि तो दगड ह्या ठिकाणी होता। तर आमचे पंजोबा आहेत ना, त्यांनी मंदिर बांधण्याकरता मग तयारी सुरू केली आणि अशा हे दगडाचे दिसतात का तुम्हाला, काप आहेत बघा, अशा प्रकारचं मंदिर, जुनं दगडाचं मंदिर बांधायला सुरुवात केली। पण त्यांच्याकडनं झालं नाही। मग त्यानंतर काही काळाने आम्ही बांधलं आहे सिमेंटचं, आणि त्यानंतर मग आमच्या घरामध्ये आम्ही दरवर्षी पूजेला येतो। आज खंडोबाचं नवरात्र बसतं आहे, त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी पूजा करणार रात्रीचं, तर उशीर झाला यायला, पण आता इथं पूजा करणार। आणि हे आमचं गाव आता अंधार झाला त्यामुळे जास्त काय मला दाखवत नाही आलं, पण असं गाव आणि मंदिर। आणि आता मंदिरामध्ये खंडोबाचं एक पाषाण असा मोठा आहे, तो दगड लहान होता, तो मोठा होत गेला, ही अशी कहाणी आहे। जय हो। आणि ही माळसा आणि हा खंडोबा, त्या लाईटचं चाललेलं ते लावायचं, तर मी पूजा करणार, सोळं नेसणार इथं, आणि मग पूजेला आपण सुरुवात करायची। आणि आमचं संपूर्ण गाव आहे। आई आणि आईची मैत्रीण गावाकडली इथं बसली, तिकडं ते बसलेत। आता ही पूजा करून आम्हाला जायचं आहे सीमांत पूजने, आमच्या नातेवाईकांचं त्यांच्या सीमांत पूजनाला जायचं आहे। तर व्हिडिओला सुरुवात झाली मग अशी, आणि आता हायवे आम्ही असं आलो, आम्हाला आत्ता आलो आहे, म्हणजे आम्ही निघालो आहे 2 वाजता आणि आता पोचलो आम्ही 3-3.5 तास लागले, निवांत रमत गमत आम्ही आलो। चला, तर आता जायत पूजेला, पूजा बघूया आतमध्ये। कृपालस्यावाद पुनः यजातिरिचता पश्चाद्भयमुदोग्रह यत्पुरुषेण हविष्णेन यज्ञमयन्त देवाः सर्वधर्माणि प्रथमान्यासन्न ते हनाकं महिमानश्रन्ते यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः अतो देवा अवन्तनो यतो विष्णुजन्मे पृथिव्या सप्तधाम।